बदामाचे काप लावते. तुम्ही काजूचे लावा, पिस्ते लावा, काही लावलं तरी चालतं. हे असे आपले झटपट बेसनाचे लाडू तयार झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर म्हटलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी देवाला थोडासा नैवेद्य करावा. बेसनाचे लाडू बनवते मी. हे बघा, हे बेसन पीठ ताजं दळून आणलेलंच आहे. 1 वाटी घेते, भाजून घेते मी. थोडं थोडं तूप घालून बेसन पीठ भाजून घेते चांगलं. थोडं थोडं तेल घालायचं, एकदम तूप घालायचं, एकदम नाही घालत. एकसारखं हलवून घ्यायचं, खाली लागलं नाही पाहिजे. हे बघा, बेसनाचा रंग बदलला. अगदी बारीक गॅस करून एकसारखं हलवून असं भाजून घ्यायचं. आता गॅस बंद करते मी. पिठी साखर करून घेतली मी. आपण ही जी 1 वाटी बेसन घातलं आहे ना, त्या वाटीने थोडं कमी घालायचं बेसन, बरोबरीने नाही घालायचं. आता गॅस बंद केला आहे मी आणि हे चांगलं असं हलवून घेते. जरा बेसन पीठ थोडंसं गुठळ्या झाल्यात ना, त्या परत चाळून घ्यायचं. कारण ह्या गुठळ्या झाल्यात बघा, त्या तसंच नाही ठेवायचं. पीठ मी ह्या चाळण्याने चाळून घेते. चाळून घेते हे पीठ सगळं. परत चांगलं चाळून घेतलं. त्या गुठळ्या मोडण्यासाठी चाळून घ्यायचं. आता ह्यात मी थोडीशी 1 चमचाभर मिल्क पावडर घातली आणि साखर घालते मी. पिठी साखर आहे. आपण ज्या वाटीने पीठ घेतलं आहे ना, त्या वाटीनेच 1 अर्धी वाटी घेते मी, पूर्ण नाही घ्यायची. दाखवते. हे त्यात वेलची जायफळची पूड घालते मी. साखरेच्या सगळ्या गुठळ्या मोडायच्या आणि बघा हा पिवळा रंग आहे. मी हा किंचित 1-2 थेंब दुधामध्ये मिक्स करून घालणार आहे. एवढ्याशा दुधामध्ये तो थोडासा रंग घालते मी, म्हणजे अजून जरा लाडू छान पिवळे दिसतात. आणि आता हे हाताने मी मिक्स करून ठेवते 5 मिनटं. असं चांगलं करून सगळं मिक्स करून घेते. हवं तर 1 चमचाभर अजून आपण तूप घालू शकतो ह्याच्यामध्ये.
अजून 1 चमचाभर तूप घातलं. परत थोडं तूप घातल्याने आता अजून चांगलं त्याला ओलावा आलाय. आता हे लाडू बांधण्यासारखे झाले. रंग पण छान आलाय, मस्त पिवळा रंग घातलाय आपण, त्यामुळे आता मी एक एक लाडू बनवायला घेते. खूप मोठे नाही बनवणार आहे, मध्यम आकाराचे बनवणार. असे बनवणारे मस्त छोटे छोटे लाडू असे बनवते. मोठे करायचे असले तर मोठे पण करू शकतो आपण. थोडे 2-3 मोठे करते. त्याला आपल्याला हवं तर काजू बदाम वगैरे पिस्ते काय हवं ते लावू शकतो. नंतर लावते त्याला बारीक बारीक काजू बदामचे काप. असे आपले मस्त लाडू झाले. एका वाटीचेच केलेत, थोडेसेच केले, काही छोटे केलेत, काही मोठे केलेत असे. हे बघ कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते. याच्यावर मी आता बदामाचे काप लावते, ते राहिले लावायचे.